पाडव्याच्या तोंडावर आंब्याच्या दरात वाढ. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याच्या एका डझनाचा दर 1,500 ते 2,000 वर. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आंब्याच्या दरात दुपटीने वाढ. तर एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात होणार आहे. 3 सुविधा केंद्रांवरून सुमारे 4,000 मेट्रिक टन आंब्याची परदेशवारी. राज्यात तापमानाचा आकडा वाढत असताना एकाएकी राज्यावर पावसाळी ढगांचे सावट. तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. द्राक्ष निर्यात यंदा जवळपास 22% घटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 30 ते 40 रुपये अधिक देऊन ग्राहकांना द्राक्ष खरेदी करावी लागत आहे. द्राक्षाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी खुश. राज्यातील साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा दिलासा. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना FRPची संपूर्ण रक्कम एकरकमी मिळणार. या आदेशामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता. यंदाच्या हंगामात उत्पादन केवळ 259 लाख टन होईल. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचा अंदाज. यामुळे साखरयुक्त पदार्थ महाग होण्याची शक्यता. निर्यात बंदी, पीक कर्ज अशा अनेक प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा पुण्यात बुधवारी आसूड मोर्चा. आसूड मोर्चाद्वारे सरकारी धोरणांविरोधात आक्रोश व्यक्त करत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. देवगड हापूस आंब्याची ओळख पटवणं आता सोपं होणार. बनावट आंब्याच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी आता प्रत्येक आंब्यावर युनिक ID कोड लावणार. स्टिकर स्कॅन करून ग्राहक आता देवगड हापूस आंब्याची ओळख पटवणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने. लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरीही मुंबईला जाणारच रविकांत तुपकर या आंदोलनावर ठाम. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 2017 मध्ये शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली होती. मात्र सर्व निकष पूर्ण करूनही 6.56 लाख शेतकरी अजूनही लाभापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दूध दरामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत. पशुखाद्याच्या दरामध्ये वर्षामागे 100 ते 150 रुपयांची वाढ. मात्र दुधाच्या दरात केवळ 2 ते 5 रुपयांची वाढ. दुग्ध व्यवसाय परवडत नसल्यामुळे पाकिटातील दूध परवडतील असे म्हणण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांवर वेळ.